श्री स्वामी समर्थ। 12 नोव्हेंबर रोजी कार्तिकी एकादशी असून 13 नोव्हेंबरपासून तुळशी विवाहाला प्रारंभ होतो, अर्थात तुळशीच्या लग्नाला सुरुवात होते। तुम्ही सुद्धा तुमच्याकडे तुळशीचे लग्न लावत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका। काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्या तुम्हाला माहीत असायला हव्यात। तर या उपायाविषयीची संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल। दारात तुळस का लावावी? पद्मपुराणामध्ये उत्तराखंडात तुळशीचे महात्म्य भगवान शंकरांनी स्वतःच्या मुखाने नारदांना सांगितले आहे। त्यांनी सांगितलं की जो मनुष्य तुळशीची सेवा करतो तो खऱ्या अर्थाने भाग्यवान असतो। तुळशीची पाने, फुलं, फळं, मुळं, शाखा इतकंच काय तर तुळशीची मातीसुद्धा अत्यंत पावन असते। ज्याच्या गळ्यात तुळशीची माळ आहे त्याची पाप प्रवृत्ती हळूहळू कमी होते। भगवंताच्या अन्नामध्ये तुळस कोणत्याही प्रकाराने ठेवून नैवेद्य दाखवतात तर तो भगवंत स्वीकार करतात। त्यासाठी आपल्याकडे एक पद्धत आहे की नैवेद्य दाखवत असताना नैवेद्यावर तुळशीपत्र ठेवावे। तसेच तुळशीपत्र हातामध्ये घेऊन मग पाणी फिरवून ते तुळशीपत्र परमेश्वराला अर्पण करावे। तो नैवेद्य भगवंताला अर्पण होतो। अन्न शिजवताना त्यामध्ये तुळशीपत्र टाकलं तर सर्वच प्रकारचे दोष दूर होतात। हिंदू संस्कृतीत पूजनीय असणाऱ्या तुळशीचे औषधी गुणधर्म देखील तितकेच आहेत। तुळस आरोग्यासाठी अतिशय गुणकारी मानली जाते। तुळशीच्या पानामध्ये अँटीबॅक्टेरियल, अँटीव्हायरल गुणधर्म असतात। अनेक रोग बरे करण्यास आणि शरीराची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी तुळस खूप प्रभावी आहे। ही वनस्पती शरीराची प्रतिकारशक्ती वाढवते, तसेच जीवाणू आणि विषाणूजन्य संक्रमणाशी लढा देते। घरामध्ये आपण तुळस कुठे ठेवतो याला सुद्धा महत्त्व आहे। तुळस ठेवण्याची दिशा आणि जागा शास्त्रात महत्त्वाची आहे। चुकीच्या जागी तुळस ठेवल्यास मोठे नुकसान सहन करावं लागू शकतो। ग्रामीण भागात तर घरासमोर अंगणात तुम्हाला मोठं तुळशी वृंदावन पाहायला मिळतात। शहरी भागात अनेक ठिकाणी घरात तुळशीचे रोप आवर्जून लावतात। शहरी भागात जागेच्या कमतरतेमुळे अंगण ही संज्ञा कालबाह्य झाली आहे। त्यामुळे शहरी भागात तुळस घरात ठेवली जाते। घरामध्ये तुळस कुठे ठेवावी यालाही शास्त्रात महत्त्व आहे। तुळस चुकीच्या जागी ठेवल्यास त्यामुळे मोठे नुकसान सहन करावं लागतं असं म्हटलं जातं। चला तर मग जाणून घेऊया तुळस ठेवण्याची योग्य दिशा कोणती। भारतीय संस्कृती परंपरा यामध्ये तुळस महत्त्वाची मानली गेली आहे। तुळस हे फक्त एक रोपटं नसून तुळस आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे। तुळशीचे पान खाल्ल्याने अनेक रोग दूर होतात। तुळस घरात ठेवणं शुभ असतं, त्यामुळे घरात शांतता आणि वातावरण आनंदी होतो असं मानलं जातं। आपल्या सोयीनुसार तुळस अंगणात किंवा एखाद्या कुंडीमध्ये लावली जाते। घरातल्या तुळशीच्या रोपाची काळजी घ्यावी। तुळशीला रोज पाणी घालावं। ती सुकली असेल तर ते लगेच काढून टाकावी। नवीन रोपटे लावावे। सुकलेली तुळस घरात ठेवूच नये। तुळशीचे रोप असल्याने घरात सकारात्मक ऊर्जा येते। पश्चिम, उत्तर किंवा ईशान्य दिशेला तुम्ही तुळस लावू शकता। पूर्व दिशेला तुळस ठेवू नये असे म्हणतात। तसेच घराच्या छतावरही तुळस ठेवू नये। घराच्या छतावर तुळस ठेवल्यास दोष लागतो आणि फायद्याऐवजी नुकसान होतं। त्यामुळे तुळस योग्य जागी ठेवावी। तुळस घरामधले सगळे दोष दूर करते। तसेच तुळशीमुळे कुटुंबाचे आरोग्य चांगले राहते। तुळशीचे अनेक फायदे आहेत हे सगळ्यांनाच माहिती आहे। कोणत्याही आजारावर तुळस हा रामबाण उपाय असतो। शरीराची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी सुद्धा तुळस प्रभावी ठरते। सर्दी, खोकला पळवण्यासाठी सुद्धा तुळशीचा वापर केला जातो। कोरोना झाल्यावरही तुळशीचे पाने खाण्यास सल्ला देण्यात आला आहे। तसेच तुळशीला धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व तर आहेच। वारकरी संप्रदायात तर तुळस पूजनीय आहे आणि म्हणूनच वारकरी गळ्यात तुळशीची माळ घालतात। आणि मंडळी, म्हणूनच तुमच्या घरात असलेली तुळस तुम्ही कोणत्या दिशेला ठेवली आहे हे लगेचच पहा। चुकीच्या ठिकाणी असेल तर लगेच त्याची जागा बदला आणि घरात आनंद निर्माण करा। मंडळी, बहरलेली तुळशीचे रोप बघायला किती छान वाटतं। छान हिरवगार टवटवीत तुळशीचे रोप बघितलं की मन प्रसन्न होतं। पण कधीकधी कळत नाही का तुळस अचानक सुकते, अचानक त्याची पाने गळून जातात
अगदी नैसर्गिकरित्या हे घडून येतं, म्हणून आपण तुळशीची योग्य ती काळजी घेत असतो. पण तरीसुद्धा असं घडतं आणि याच्या उलट काही काही घरांमध्ये तुळशीकडे लक्ष नसतं. एक वेळेला पाणी टाकलं की तिथून निघून जातात. कोणी त्या तुळशीकडे बघतही नाही. पण ती तुळस मात्र चांगली बहरते, टवटवीत दिसते आणि हे बघून असं वाटतं की तुम्ही काय करता तुमच्या तुळशीला? पटतं ना मित्रांनो? तर असे नैसर्गिकरित्या तुळशीमध्ये जेव्हा बदल होतात तेव्हा ती तुळस आपल्याला सांगत असते आपल्या येणाऱ्या दिवसांबद्दल. चला बघूया पहिला संकेत. घरात तुमच्या आजूबाजूला इतर लहान रोपे वाढू लागली तर शुभ लक्षण मानले जाते. याचा अर्थ तुमची कमाई वाढणार आहे आणि तुमच्यासाठी उत्पन्नाचा नवीन शोधसुद्धा निर्माण होऊ शकतो. हा संकेत असतो नवनिर्मितीचा आणि तुमच्या प्रगतीचा. ही छोटी रोपं तुळशीचीच असतील तर अजूनच छान. याचा अर्थ असा होतो की लवकरच तुम्हाला अनपेक्षित धनलाभ होणार आहे. आता जर तुळशीचे रोप हिरवं झालं आणि तिला बहार येऊन मंजिरी येऊ लागली तर समजून जा की वास्तूवर लक्ष्मी मातेची कृपा आहे. अशा वेळी तुम्ही तुळशीची अधिक योग्य प्रमाणे मशागत केली पाहिजे. तुळशीजवळ उभं राहून श्रीसूक्त, लक्ष्मीसूक्त म्हटलं पाहिजे. वास्तूची भरभराट होते आणि मनही एकाग्र होतं. आता हे झालं चांगल्या दिवसांबद्दल. पण जर कुठलं संकट येणार असेल तर तुळशीवर काय परिणाम होतो? तुळशीचे रोप चांगली काळजी घेऊन सुद्धा अचानक सुकलं, वाळायला लागलं तर हे येणाऱ्या संकटांना संकेत म्हणायचं. शिशिरातील पानगळती वेगळी, पण अचानक पडझड होऊ लागली तर ते अशुभ संकेत आहेत. तुळशीचे रोप वातावरणातील नकारात्मक शक्ती पटकन शोषून घेतात. पण ते रोपच वाळलं तर त्या नकारात्मक शक्तीचा परिणाम वास्तूवर होतो. अकारण कलह वाढतात, अनावश्यक खर्च होतात. इतकंच नाही तर घरातली लोक सतत आजारी पडायला लागतात. म्हणून तुळशीच्या रोपाचे योग्य ती काळजी घ्यायला हवी. तुळशीची हिरवी पाने अचानक पिवळी पडून गळू लागली तर ते अशुभ लक्षण मानले जाते. याचा अर्थ येणाऱ्या काळात तुम्हाला आर्थिक संकटांना सामना करावा लागू शकतो. अशा परिस्थितीत सावध राहून हुशारीने तुमचे पैसे खर्च करावेत. या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी तुळशीजवळ रोज तुपाचा दिवा लावावा. अनेक वेळा असं घडतं की तुळशीच्या रोपाजवळ मुंग्या जमू लागतात. त्या आपले घर मातीत बनवतात किंवा इतर कीटकांचा प्रादुर्भाव होऊ लागतो. असं होणेही अशुभ मानले जाते. याचा अर्थ असा आहे की लवकरच तुमच्या कुटुंबातील कोणीतरी गंभीर आजारी पडू शकतात. त्यांच्यावर उपचार करण्यात मोठ्या प्रमाणात पैसा जमवावा लागू शकतो. म्हणूनच लक्षात ठेवा जेव्हा तुम्ही तुमच्या तुळशीजवळ मिठाई किंवा प्रसाद ठेवाल तेव्हा काही वेळाने उचलून घ्या, नाहीतर तिथे मुंग्या लागतील. आपण थोडीशी काळजी घेतली तर येणाऱ्या प्रसंगांना आपण धैर्याने सामोरे जाऊ शकतो.